महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेस वेवर अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात होऊन आग पसरून 13 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या भीषण अपघातात 43 जण जखमी झालेत। अपघातात 8 बस आणि 3 लहान वाहने एकमेकांना धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। बस्ती आणि उन्नाव येथील अपघातामध्ये प्रत्येकी 4 आणि मिरत आणि बारामतीतील अपघातांमध्ये प्रत्येकी 2 जण ठार झालेत। या अपघातानंतर बसने पेट घेताच पार्वती नावाच्या महिलेने आपल्या 2 मुलांना खिडकी बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला, मात्र ती तिचा जीव वाचवू शकली नाही। यावेळी तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसल्याने ती मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन ती कोसळली। तिचा दीर गुलझार याला रुग्णालयामध्ये तिचा शोध कुठेही लागत नाही। पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार मृतदेह बहुतेक ओळखण्यापलीकडे आहेत। आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळ्या पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले। जळालेल्या मृतदेहांचे DNA तपासणी करून नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनिशी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। पार्वती देवी हिच्या 2 मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती। मथुरा येथील शवागाराबाहेर उभ्या असलेल्या दीर गुलझारीच्या म्हणण्यानुसार प्राची आणि सनी या दोन्ही मुलांनी सांगितले की त्यांना बाहेर काढत असताना त्यांची आई बसमध्ये बेशुद्ध पडली होती। त्यानंतर शोध घेऊनही काही सापडले नाही। चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की 13 जणांचा मृत्यू होरपळून झाला आहे। मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे अशक्य होते। यमुनानगर एक्सप्रेस वेवरील अपघाताची घटना ही बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।